हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मिसळ. तर आपल्या मिसळसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे चला तर पाहूया. मग आपण हा बारीक चिरलेला आहे कांदा, आपला बारीक चिरलेला टोमॅटो आहे, हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही आपली. हे सर्व चिरून घेतलेलं आपलं साहित्य आहे, पाहू शकता. हे मटकी आहे आपली. चला आता कुकर आपण गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे मोहरी तडतडून देऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया, तो चांगला परतून घेऊया. त्यामध्ये कढीपत्ता टाकूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊन तो पण परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटो घेऊया टाकून, तो पण छान असा मऊसर परतून घेऊया. छान असं परतून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आता आपण मिसळ मसाला टाकूया. हा सुहानाचा मिसळ मसाला आहे, हे तरी मसाला आहे, कांदा लसूण मसाला, हळद, हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. बघा कसा कलर आला आहे. आणि आता आपण आपली मटकी त्याच्यामध्ये टाकून घेऊया, ती पण छान अशी परतून घेऊया मसाल्यांमध्ये. 1-1.5 ग्लास पाणी ओतून घेऊया आपण, पाहू शकता तुम्ही. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही थोडीशी आपली कोथिंबीर ती पण टाकूया. झाकण लावून ठेवूया, 1-2 शिट्ट्या होऊन देऊया, कारण की भिजलेली मटकी असती. शिजली आहे बघा आता आपली मटकी. आपण आता प्लेटिंग करूया. टोमॅटो, कांदा आहे आपला हा घेतलेला, त्याच्यामध्ये हे लिंबू, फरसाणाची वाटी आहे ही, हे आहेत पाव आपले, दही, ही वाटी तरीसाठी घेतली आहे आपण, हे आपल्या मटकीच्या कड्यासाठी, हे आपली तरी, हे आपली मटकी आहे. गाईस तुम्ही पाहू शकता आपली प्लेटिंग झालेली आहे, कशा प्रकारे केली आहे ते बघा. आता आपण याच्यामध्ये फरसाण टाकून घेऊया खाण्यासाठी. कसं वाटते ते नक्की सांगा गाईस तुम्ही.